महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। राज्य महिला आयोग आणि गृह खात्यात पुन्हा एकदा संघर्षाची चिन्ह निर्माण झालेली आहेत। रोशनी शिंदे प्रकरणी ठाणे पोलिसांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात तपास अहवाल सादर केलाय आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पडतूस गृहमंत्री या टीकेने भरकटलेला हा विषय आता पुन्हा पोलिसांच्या अहवालानंतर मूळ मुद्द्यावर केंद्रित होण्याची शक्यता व्यक्त होतीये। ठाकरे गटातल्या पदाधिकारी रोशनी शिंदेंना सोमवारी संध्याकाळी शिवसेनेच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या आरोपानंतर राजकारण चांगलंच पेटलं। पोलीस स्टेशन ते राज्य महिला आयोग असा या प्रकरणाचा प्रवास झालाय। तर त्याआधी गरोदर असलेल्या रोशनी शिंदेंना मारहाण झाल्याचा आरोप करत ठाकरे गटानं या मुद्द्याचा राजकीय फायदा उचलण्याचाही प्रयत्न केला। मात्र वैद्यकीय तपासणीत रोशनी शिंदे गरोदर नसल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे ठाकरे गटाला बॅकफूटवर जाण्याची वेळ येत असल्याचं लक्षात येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। त्यानंतर शिवसेनेसोबतचा संघर्ष मागे पडून भाजप आणि ठाकरे गट आमनेसामने आले। शिवसेनेच्या खासदार भावना गवळींनी या प्रकरणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच निवेदन दिलं। अमित शहा साहेब आज त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये पक्षाच्या असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची भेट होऊ शकली नाही, पण त्यांच्या ऑफिसला जाऊन शेवाळे साहेब असतील, आमचे खासदार बारणे जी होते, भाजपाचे धनुभाऊ होते आणि अशा 4-5 खासदारांनी तुमाने जी होते, आम्ही सगळ्या खासदारांनी ते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या ऑफिसकडनं हे सांगितलं गेलेलं आहे की साहेबांपर्यंत निवेदन तुमचं आम्ही पोहोचणार आहोत। राज्य महिला आयोगानं रोशनी शिंदे प्रकरणामध्ये लक्ष घातल्यानं आता हे प्रकरण लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणाची सत्यता समोर आणावी अशी मागणी शिवसेनेनं केलेली आहे। महिला आयोगाचं आम्ही स्वागतच करू की त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलंय आणि आमची पण मागणी आहे की लवकरात लवकर सत्यता लोकांसमोर यावी म्हणून। रोशनी शिंदेंना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली होती। उद्धव ठाकरेंनी हॉस्पिटलमध्ये जात रोशनी शिंदेंची भेट घेतली आणि या प्रकरणी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। कार्यकर्त्यांमधील संघर्षाचा फायदा घेण्यासाठी राजकीय पक्ष नेहमीच पुढाकार घेत असतात। मात्र त्यातलं सत्य समोर आल्यानंतर त्या प्रकरणाचा फोकस वेगळीकडेच नेण्याची ही राजकीय पद्धत राजकारणाला शोभणारी नाही, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाविकास आघाडीच्या 16 तारखेला होणाऱ्या वज्रमूठ सभेला स्थानिकांनी विरोध केलेला आहे। भाजपनं थेट नागपूर सुधार प्रन्यासकडे तक्रार केलेली आहे। त्यामुळे आता सभेची जागा बदलली जाण्याची शक्यता व्यक्त होतीये। नागपुरात 16 एप्रिलला होणाऱ्या वज्रमूठ सभेला स्थानिक नागरिक आणि खेळाडूंनी विरोध केलाय। पूर्व नागपूरमधल्या दर्शन कॉलनी इथल्या मैदानावर ही सभा होतीये। मात्र हे मैदान खेळासाठी आरक्षित आहे आणि त्यामुळे हे फक्त खेळण्यासाठीच राहावं असं इथल्या खेळाडूंचं म्हणणं आहे। भरवस्तीत हे मैदान असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा आणि मुलांच्या परीक्षा सुरू असल्यानं विद्यार्थ्यांना याचा त्रास होणार आहे। त्यामुळे या मैदानावर सभा घेऊ नये यासाठी स्थानिक भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी NITला पत्र दिलेलं आहे। दरम्यान नागरिकांचा सभेला विरोध असेल तर दुसऱ्या मैदानाची चाचपणी करण्याची तयारी काँग्रेसनं दर्शवली आहे। असेल तर चिखलीच पार तुमच्यापाशी आहे, मग त्या 1000 लोकांची बी कॅपॅसिटी नाही। अगर मंच टाकला आणि सुरक्षा कवच त्या ठिकाणी टाकलं तर 500च्या वर तर खुर्च्या लागणार नाही। पंगतमध्ये बसलं तर जास्तीत जास्त 700 लोक त्या ठिकाणी बसणार नाही आहे आणि म्हणून ही भरगच्च वस्ती आहे आणि या भरगच्च वस्तीमध्ये तुम्ही राजकीय राडा का या ठिकाणी करत आहे मला कळलं नाही आहे। तुम्ही कुठेही सभा घ्या, आमचं काही घेणं देणं नाही आहे। आम्ही अशा नवनीत राणा आणि ठाकरे यांच्यातला राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे। गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा सातत्यानं ठाकरेंना लक्ष देखील करतायत। पण हनुमान जयंतीला नवनीत राणांनी साश्रू नयनांनी त्यांच्या तुरुंगवारीचा अनुभव कथन केला आणि ठाकरेंवर निशाणा साधला। त्यामुळे राणांचे ठाकरेंवरचे एकतर्फी हल्ले आता आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। हनुमानाचं नाव पुन्हा ठाकरेंवर घाव।
ठाकरेंच्या रूपात अत्याचारी सीएम पाहिले. नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. राणा विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटण्याची शक्यता. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी पुन्हा एकदा ठाकरेंना लक्ष केलंय. हनुमान जयंतीच्या निमित्तानं राणांनी गुरुवारी अमरावतीमध्ये सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं. हनुमान चालिसा पठणाच्या वेळेला मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती. हनुमान चालिसा पठण केलं म्हणून मला ठाकरेंनी तुरुंगात टाकलेलं सांगताना त्यांना अश्रूही अनावर झाले. पण जेलमधील आपबीती सांगतानाच राणांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा साधला. हात मागे ठेवून मी विचार करत होते की पूर्ण आयुष्यामध्ये मी अशी कोणती चूक केली की अशी सरकार माझ्या राज्याला आणि अत्याचारी मुख्यमंत्री आमच्या महाराष्ट्राला लाभला. जेव्हा कोर्टात गेलो, तुम्हाला सगळं सांगणं खूप आवश्यक आहे कारण तुम्ही माझे परिवार, माझा कुटुंब आहे. मी एक गोष्टी सांगून देते उद्धव ठाकरेजी, तुमचा विश्वास, जो घमंड, जो एटीट्यूड, राम भगवान ने तो अच्छे अच्छों का घमंड मत्ती में मिला दिया. तुम कौन से खेत के मूली हैं? नवनीत राणा आणि ठाकरेंमधला संघर्ष सर्वश्रुत आहे. आता नवनीत राणांच्या या टीकेला ठाकरे गटातूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलंय. मातोश्रीच्या समोर बॅनर लावणं असो किंवा मग ठाकरेंविरोधात ट्विट करणं असो, नवनीत राणा सातत्यानं उद्धव ठाकरेंवर टीका करतायत. पण आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी थेटपणे राणांना उत्तर दिलेलं नाही. पण आता राणांनी उद्धव ठाकरेंवर शेलक्या भाषेत निशाणा साधल्यानं यावर ठाकरे काही प्रत्युत्तर देतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संजय राऊतांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. गिरणा कारखान्याच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. भाजप नेत्यांवर कारवाई का होत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस हे गुंडांना आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतात असा आरोप करताना भ्रष्ट मंत्र्यांवर काडतुसं फेका असंही राऊत म्हणाले. ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा या विरोधकांच्या बाबतीमध्ये त्यांचा गैरवापर केला जातो ही आमची भूमिका आहे. राजकीय विरोधकांच्या बाबतीत का भारतीय जनता पक्षाचे जे वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले लोक आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई का करत नाही? जे तुमच्या पक्षात सामील झालेले आहेत किंवा जे भविष्यात होणार आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण भ्रष्टाचारांना मांडीवर घेऊन बसलेला आहात आणि विरोधकांवरती कारतुसं फेकून मारताय, ती पण भिजलेली, काही होत नाही. काही प्रतिष्ठा नाही तुम्हाला. बेकायदेशीरपणे काम करताय, भ्रष्टाचारांना पाठीशी घालताय, गुंडांना पाठीशी घालताय. तेव्हाचा भाजपा जनतेचा भाजपा होता जो हुकुमशाही विरुद्ध लढण्यासाठी जनता पक्षात सुद्धा विलीन झाला. आणि जेव्हा त्यांचं काही मतभेद झाले तेव्हा पुन्हा ते वेगळे झाले आणि आपला पक्ष उभा केला. आम्हाला भाजपा जास्त माहिती आहे. आज जे 7 दिवसाला उपस्थित आहेत ना त्यातले 90% लोक यांचा भाजपशी काही संबंध नाही. ते बाहेरून वॉशिंग मशीनमध्ये धुवून आलेले खडकी आहेत सगळे. नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा राऊतांवर हल्लाबोल केलाय. संजय राऊतांना काम धंदे नाहीत, तसंच आम्हाला आमच्या पक्षासाठी दररोज फिरावं लागतं, त्यामुळे आमच्याकडे संजय राऊतांवर बोलण्यासाठी वेळ नाही असा खोचक टोलाही बावनकुळेंनी लगावला. दुसरीकडे गिरीश महाजन यांनी सुद्धा राऊतांवर खोचक टीका केली आहे. मी सकाळीच सांगितलं की त्यांना काही कामधंदे नाही आहे. त्यांचा पक्ष रोज त्या ठिकाणी कमी होतोय, तो किंचित होत चाललाय आणि त्यांना पक्ष वाढवण्याकरता कुठं फिरावं लागत नाही. आम्हाला रोज त्या ठिकाणी आमच्या संघटनेचं काम आहे, आमच्या पक्षवाढीकरता रोज आम्हाला फिरावं लागतं. त्यामुळं आमच्याकडे वेळही नाही संजय राऊतांची उत्तर देण्याकरता. मला वाटतं त्यांना बोलायला काही ताल राहिलेला नाही आहे, कुठली सीमा नाही आहे. दररोज सकाळी उठून काही बरळायचं हा त्यांचा उद्योग आहे. आणि स्वतः आपण कोणाच्या मांडीला बसलेलात, आपण काँग्रेसच्या मांडीला बसलेलात,
आपण राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेला संजय राऊत आणि विचार हा संबंधच नाही कुठल्या गोष्टीचा. महाराष्ट्रातील जनतेचा त्याच्यावर विश्वासच राहिलेला नाही. लोक एक करमणूक म्हणून, एक जोकर म्हणून त्याच्याकडे बघत असतात. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना रोशनी शिंदे प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आणि त्याप्रमाणे पोलीस ठाण्याकडून आज अहवाल सादर करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये त्रुटी असल्याचं अहवालातनं दिसून येत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय. त्यामुळे पोलीस कारवाईबाबत आयोग असमाधानी आहे आणि या मारहाण प्रकरणी उपलब्ध असलेल्या स्वयंस्पष्ट पुराव्यांच्या आधारे तपास करून 4 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. ही आत्ताची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरनं. रुपालीताई, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. काय नेमकी या संदर्भातली राज्य महिला आयोगाची भूमिका आहे? राज्य महिला आयोगाने घडलेल्या घटनेचा अहवाल संबंधित विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आज तपास अधिकाऱ्यांनी राज्य महिला आयोगामध्ये त्यांचा अहवाल सादर केला. पण या अहवालातल्या त्रुटी पाहता आयोग याबाबत असमाधानी आहे आणि 4 दिवसाची मुदत देत 4 दिवसांनी पुन्हा एकदा तपास अधिकाऱ्यांनी त्यांचा अहवाल सादर करावा असं सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये घडलेल्या घटना, संबंधित तक्रारदारांनी स्वतः दिलेली तक्रार आणि त्याचबरोबर प्रसारमाध्यमांमध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज या सगळ्या स्वयंस्पष्ट पुराव्यासहित अहवाल सादर करावा अशा सूचना या संबंधित विभागाला दिलेल्या आहेत. रुपालीताई, प्रश्न एक असा आहे की कोणकोणत्या त्रुटी आढळल्यात असं प्राथमिक निदर्शनास आलेलं आहे महिला आयोगाच्या आणि असमाधानी नेमकं कोणकोणत्या बाबतीत आहे महिला आयोग? यामध्ये ज्यावेळेस तक्रारदार तक्रार देतो त्यावेळेस गुन्हा नोंद होणं अपेक्षित असतं. गुन्हा नोंद करून नंतर तपास करणं अपेक्षित असतं. तपास करून गुन्हा नोंद होणं हे या बाबतीत घडत नाही. पण यामध्ये तक्रारदारांनी जे काही पुरावे दिलेले आहेत, तक्रारदारांचा स्वतःचा अर्ज जो आहे, त्यांच्या कार्यालयामध्ये जाताना काही सीसीटीव्ही फुटेज आहेत, एकाच वेळेस एखाद्या व्यक्तीच्या कार्यालयामध्ये समूहाने जाणं किंवा त्यांना मारहाण करणं, दम देणं, या सगळ्या गोष्टीबाबत गुन्हा नोंद होऊ शकतो. तो यामध्ये कुठेही दिसत नाहीये. याबाबत आयोग असमाधानी आहे. बरं, आणि आणखी काही निरीक्षणं महिला आयोगानं नोंदवली आहेत का रुपालीताई, की ज्याचा कदाचित असा जो आरोप होतोय सातत्यानं की पोलिसांवर दबाव आहे, अशा अनुषंगानं काही महिला आयोगाचं निरीक्षण आहे का? यामध्ये दबाव असता तर कदाचित पोलिसांनी अहवाल सादर केला नसता. त्यामुळे मला असं वाटत नाही. पोलिसांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे. काही माहिती पोलिसांपर्यंत अजून येणं बाकी होतं. न्यायालयाची परवानगी देखील त्यांना मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता, पण न्यायालयाने देखील पुढच्या तपासासाठी पोलिसांना परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे 4 दिवसातला तपास हा अतिशय चांगल्या पद्धतीचा होईल असं आयोगाला वाटतं. बरं, रुपालीताई, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका बसला असून शहापूरमधील सर्जरी करणारा डॉक्टर अखेर निलंबित झालेला आहे. महिला आयोगानं या संदर्भात चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत. ही आत्ताची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे. शहापूरमधला सर्जरी करणारा डॉक्टर आता निलंबित करण्यात आलेला आहे. महिला आयोगानं या संदर्भामध्ये आता चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि याच संदर्भात आपण पुन्हा एकदा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, आणखीन एक हा महत्त्वाचा मुद्दा, शहापूरमधल्या सर्जरी करणाऱ्या डॉक्टरला आता निलंबित केलं गेलेलं आहे आणि महिला आयोगानं या संदर्भातले आदेश देखील चौकशीचे दिलेले आहेत. या संदर्भातली नेमकी महिला आयोगाची भूमिका? शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका दिवसात 9 सिझेरियन करण्यात आले. खरं तर या घटनेची माहिती घेता काही डिलिव्हरी ह्या नॉर्मल डिलिव्हरी होण्यासारख्या होत्या. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी देखील त्या पद्धतीची विनंती डॉक्टरांना केली होती की पेशंटची डिलिव्हरी ही नॉर्मल व्हावी. तरी सुद्धा डॉक्टर राहुल कदम यांनी ह्या डिलिव्हरी सिझेरियन केल्या. यामध्ये संबंधित वैद्यकीय अधीक्षक त्यांच्याशी मी चर्चा केली तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरी होत असताना सुद्धा एकाच दिवशी 9 सिझेरियन करण्यात आलं आणि निश्चितच ही गंभीर बाब आहे. याबाबत राज्य महिला आयोगाने जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित डॉक्टरांना आणि हे स्त्रीरोग तज्ञ हे कंत्राटी तत्वावरती
या उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम करतात आहेत. हा. तर जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करावी अशी सूचना केली. निश्चित त्यांना त्या कालावधीमध्ये निलंबित करण्यात येत आहे. बरं, रुपालीताई खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोलात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. धन्यवाद. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. पंढरपूरच्या वेळापूर इथं गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. गौतमी स्टेजवर येताच एकच हंगामा सुरू झाला. तिकडं गौतमीनं गाण्यावर ठेका धरताच स्टेज समोरच्या मंडळींमध्ये सुद्धा एकच उत्साह संचारला. टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस सुरू झाला. गौतमी सोबत समोरचे शेकडो तरुण उभे राहून डान्स करू लागले आणि त्यामुळे गोंधळाला सुरुवात झाली. वारंवार सूचना देऊन सुद्धा हे तरुण काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या प्रकारामुळे गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळाची परंपरा पुन्हा एकदा दिसली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.